आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्याला अभिमान वाटेल अशा 2 गुड न्यूज दिल्या आहेत। ॲक्च्युअली खूप दिवसापासून आपण पत्रकार परिषद घेतलं नाही आणि माझी इच्छा होती की आपण मागचे जे एस पी साहेब होते त्यांची आणि माझी इच्छा होती की आपण 31 मार्चला पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे, पण त्या दिवशी असं झालं की ते सगळे तुम्ही बिझी होते, मला असा काही मेसेज आला तो आम्ही ते पोस्टपोन केलं आणि त्यानंतर 10 दिवस पूर्वी आपण इन्फॉर्मली जे आहे ते आपण काही पत्रकारांसोबत आपण बोललो होतो। तो मला तेव्हा वाटलं की नाही, खूप सारे विषय आहे जे आपल्यासोबत बोलायला पाहिजे, तो त्यासाठी जे आहे मी आज पत्रकार परिषद बोलतो। तो विषय असा आहे की खूप सारे टॉपिक्स आहे, म्हणजे मला वाटलं की जे आपण प्रश्न विचारणार आहे त्यांचे पूर्वी सगळे आपणच काय स्थिती आहे, करंट स्टेटस काय आहे, नाही तुम्ही शेवटी विचारा, पण खूप सारे टॉपिक्स आहे। मला वाटतं की जे आपले मार्फत जे प्रश्न येऊ शकतात ना, असे टॉपिक्स मी 10 घेतलेले आहे। तो पहिले मी टॉपिक सांगतो आणि त्यानंतर डिटेलमध्ये जे आहे मी सांगतो। तो 2 गुड न्यूज जे आहे आपल्या जिल्ह्यासाठी, ते 2 गुड न्यूज आपण घेतलेलं आहे। आपण सर्वांना माहिती आहे की युनेस्कोच्या जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ते आपले सुवर्णदुर्ग किल्ला, म्हणजे 12 किल्ल्यांपैकी आपले जिल्ह्याचे किल्ला होता आणि ते आपण एक टॉपिक घेतलेला आहे। दुसरा म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ल्यासाठी सुद्धा आपण मागच्या 1-1.5 वर्षापासून प्रयत्न करतोय आणि त्यामुळे आपल्याला हे जे आहे आपल्याला हे नामांकन जे आहे ते जाहीर झालं। सिमिलरली दुसरा आहे की आपले जिल्ह्याला याच आठवड्यामध्ये सोमवारी दिल्लीमध्ये आपले अल्फोन्सो मँगो जे आहे त्यांच्यासाठी सुवर्ण पदक आपल्या जिल्ह्याला भेटलेलं आहे। म्हणजे पूर्ण देशामध्ये कृषी क्षेत्रांमध्ये 2 जिल्हे निवडले गेले आणि त्यामध्ये गुंटूर जिल्हा होता आंध्र प्रदेश आणि दुसरा रत्नागिरी जिल्हा आहे। ते सगळ्यांसाठी अभिमानास्पद बाब आहे, तर त्यांचे डिटेल्ससुद्धा मी शेअर करणार। तिसरा महत्त्वाचे जे आहे ते शासनाच्या महत्त्वाच्या विषय आहे। रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानाडे, अप्पर जिल्हाधिकारी बापूसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी अधिकारी उपस्थित होते। आणि प्रशासनाच्या नक्की जे शासन आम्हाला सांगतात की हे प्रायोरिटी नंबर 1 असायला पाहिजे, ते आमच्यासाठी सुद्धा प्रायोरिटी आहे। ते 150 जे दिवसमध्ये जे कार्यक्रम आहे, बिकॉज आपल्याला माहिती आहे की जानेवारी 7 पासून मे 2 पर्यंत आपण 100 दिवसीय कार्यक्रम घेतला होता। तो सिमिलरली आता जे आहे ते 150 दिवसमध्ये काय काय आपण करतोय ते एक आहे। आणि महाराजस्व अभियान जे महसूल विभागामार्फत आपण राबवतो त्यामध्ये एक टॉपिक आहे ते जिवंत सातबारा। आपल्याला आठवण असेल की मागच्या असेंब्ली सेशनमध्ये स्वतः CM सर आणि DCM सर सुद्धा इन्फॉर्मली यांचे उल्लेख केले होते की जीवन सातबारा सगळे जिल्ह्यामध्ये राबवलं पाहिजे। तर त्यामध्ये आपण जे शोधले होते की किती लोकांचे डेथ झालेले आहे आणि किती लोकांचे आपण सातबारे त्यांच्या वारसांवर करून द्यायला पाहिजे, तर त्यांचेसुद्धा एक आपण खूप चांगलं अचीवमेंट या टॉपिकमध्ये केलेलं आहे। सो ते एक टॉपिक आहे। सो 4 टॉपिक्स मी सांगितलं। 5वा जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते वाळू लिलाव धोरण। यामध्ये परवा किशोर मोरे साहेबांनी सुद्धा मला एक प्रश्न विचारला होता की जे शिल्लक साठा आहे त्यांचे आपण काय करणार आहे, तो त्यांचेसुद्धा आम्हाला आता शासनाने काय कारवाई करायला पाहिजे त्यांचे डिटेल दिलेलं आहे। आणि सिमिलरली आपले जे 22 उपगट आहे त्यांच्यावर काय सद्यस्थिती आहे ते सुद्धा आहे। त्यानंतर 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहे। एक आहे की नगरपालिका नगरपंचायत निवडणूक प्रभाग व सदस्य रचना, खूप इम्पॉर्टंट आहे, तो हे एक टॉपिक आहे। सिमिलरली 7वा जे आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रभाग व सदस्य रचना, हे 7वा आहे। आणि 8वा जे टॉपिक आहे ते ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत, ते 8वा टॉपिक आहे। आणि 9वा जे टॉपिक आहे ते मान्सून 2025मध्ये आतापर्यंत काय स्थिती आहे, नुकसान किती झालं, आपण किती वाटप केले, ते एक पॉईंट आहे। आणि 10वा पॉईंट जे आहे त्यामध्ये आपली सर्वांची सहकार्य मला हवी आहे, ते आहे विकसित महाराष्ट्र 2047 साठी आव्हान करणे, एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे। तो असा 10 टॉपिक्स आहे।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.